ज्यांनी बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना अमित शहा यांच्या सहकार्यानं तोडली आणि महाराष्ट्र कमजोर केला, अशांना तुम्ही सन्मानित करता। अशाने नक्कीच मराठी माणसाच्या हृदयाला वेदना झाल्या असतील। शरद पवार यांनी सोहळ्यासाठी जाणं टाळलं पाहिजे होतं। शरद पवार यांच्या हस्ते एकनाथ शिंदे यांचा सत्कार म्हणजे दुर्दैव, अशी टीका संजय राऊत यांनी केलेली आहे। दिल्ली येथील एका पुरस्कार सोहळ्यामध्ये आपल्याला शरद पवार आणि एकनाथ शिंदे एका मंचावर दिसले। एवढंच नाही तर शरद पवार यांच्या हस्ते एकनाथ शिंदे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला। एकनाथ शिंदे यांना महादजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला। आणि यानंतर या पुरस्कार सोहळ्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून नाराजी व्यक्त करण्यात आली। संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन शरद पवार यांच्यावर टीका केली। संजय राऊत पुढे म्हणाले, पवारांनी शिंदेचा नाही तर अमित शहा यांचा सत्कार केला आहे। काही गोष्टी राजकारणात टाळायच्या असतात, अशी सुद्धा टीका संजय राऊत यांनी केली। आता यानंतर संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेनंतर वेगवेगळ्या नेत्यांच्या प्रतिक्रिया यावर आल्या। शंभूराजे देसाई यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिलेली आहे। ते म्हणाले, शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांचं कौतुक केल्यानं संजय राऊत यांच्या पोटात दुखत आहे, असे शंभूराजे देसाई म्हणले। तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षातून अमोल कोल्हे यांनी यावर प्रतिक्रिया दिली। अमोल कोल्हे यावर म्हणाले, नागपूरच्या अधिवेशनात माननीय उद्धव ठाकरे हे अजित पवार यांचं अभिनंदन करण्यास गेले होते, तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षानं कोणतीही पत्रकार परिषद घेतली नाही। तर या प्रकारे त्यांनी यावर उत्तर दिलंय। तर या पत्रकार परिषदेनंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया नक्कीच येत आहे। यावर आदित्य ठाकरे यांनी देखील प्रतिक्रिया दिलेली आहे। एका पत्रकार परिषदेमध्ये त्यांना हा प्रश्न विचारण्यात आला होता याविषयी, तर ते काय म्हणाले आपण ते बघूया। तर आदित्य ठाकरे म्हणाले, जे महाराष्ट्रात लुटतात, पक्ष फोडतात, त्यांचं कौतुक आम्ही करणार नाही। कोणी कोणाचं कौतुक करावं हा ज्याचा त्याचा प्रश्न। तर अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिलेली आहे। तर नक्कीच यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येताना आपल्याला दिसतात। ह्या कार्यक्रमामध्ये शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांचं कौतुक केलं होतं की ठाण्याचं राजकारण योग्य दिशेने एकनाथ शिंदे यांनी नेलं, व तसेच एकनाथ शिंदे यांनी देखील शरद पवार यांचं कौतुक केलं होतं। एकनाथ शिंदे म्हणाले, पवारांची राजकारणातली गुगली भल्या भल्यांना कळत नाही, पण त्यांनी आजवर मला कधीही गुगली टाकली नाही। राजकारणाच्या पलीकडे जाऊन नातं कसं जपायचं हे पवारांकडून शिकावं, असं कौतुक एकनाथ शिंदे यांनी शरद पवार यांचं केलं। तर नक्कीच या संपूर्ण घटनेवरून उद्धव ठाकरे यांचा पक्ष नाराज असल्याची बातमी सध्या समोर येते आणि याचा प्रभाव नक्कीच महाविकास आघाडीवर पडण्याची शक्यता दिसते। महाविकास आघाडीमधून उद्धव ठाकरे यांचा पक्ष कधीही एक्झिट होऊ शकतो, अशी बातमी सध्या समोर येते। आधीच उद्धव ठाकरे यांचा पक्ष स्वबळावर लढण्याची घोषणा करतोय। मुंबई ते नागपूर पर्यंत सर्व महानगरपालिकेच्या निवडणुका व तसेच जिल्हा परिषद आणि नगर परिषदच्या निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा संजय राऊत यांनी केली होती। त्यानंतर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यामध्ये बैठक देखील झाली होती, परंतु त्यानंतर पुढील सभेमध्ये परत एकदा उद्धव ठाकरे यांनी या गोष्टींवर वक्तव्य केलं होतं की स्वबळावर लढण्याची इच्छा आहे एक प्रकारे। तर नक्कीच महाविकास आघाडीमध्ये काही ठीक नसल्याची बातमी सध्या समोर येते आणि त्यामध्ये ही गोष्ट घडलेली आहे। तर नाराजीचं सत्र सध्या सुरूच आहे। तर अजून सध्या तरी संपूर्ण घटनेवर शरद पवार यांचं उत्तर, यांची प्रतिक्रिया आलेली नाहीये। ते याबद्दल काय बोलतात हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे, व तसेच उद्धव ठाकरे याबाबत काय बोलता हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। येणाऱ्या काळामध्ये नक्कीच महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप येण्याची शक्यता दिसते। तर बघूया कोणकोणत्या प्रतिक्रिया अजून समोर येतात याबाबत। तुम्हाला काय वाटतं, उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीमधून एक्झिट होणार का? महाविकास आघाडीमधून एक्झिट होऊन स्वबळावर लढणार का? कमेंट करून नक्की सांगा। बाकी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नेहमीप्रमाणे सबस्क्राईब करा। कमेंट देखील नक्की करा। धन्यवाद।